15,000चा ड्रेस केवढा महाग आहे, नाही जमणार मला घ्यायला. इतक्यात ना माझी एक मैत्रीण आली, तिने तो ड्रेस बघितला, तिला तो आवडला आणि तिने तो घेऊन पण टाकला. झालं, 2 दिवस माझ्या डोक्यामध्ये फक्त तो ड्रेस होता आणि त्या मैत्रिणीने तो घेतला. तुम्ही माझे आहात ना म्हणून सांगते, मला ना खरंच खूप मत्सर वाटत होता तिचा. मला का जमत नाहीये हा ड्रेस घ्यायला. आता मागच्याच भागात मी तुम्हाला साक्षी भावाविषयी बोलले. त्याचा मला माझ्या विचारांना आणि भावनांना लांबून बघायला खूप मदत झाली. भावनांनीच केली. मग आता हे जे विचार सतत डोक्यात तरी पण येत आहेत आणि त्रास देत आहेत, त्याचं काय करायचं. आत्ताही मला भावनानेच मदत केली. पुढे जायच्या आधी तुमच्या सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. भावनाला मी अगदी सरळ सरळ काय होतं आहे ते सांगितलं. ती म्हणाली, वाटणार ना असं, साहजिक आहे, माणूस आहेस तू, आधी हे मान्य कर. म्हटलं, केलं ना मान्य, माणूस आहे, पण ते विचार जात नाही, त्याचं काय करायचं. तुझ्याकडनं चांगलं साक्षी ध्यान शिकले, लांबून बघते आहे, पण ध्यान झाल्यानंतर परत आले ते विचार. भावना म्हणाली, त्या विचारांची सुस्पष्टता अजून आलेली नाहीये. तुला योग्य विचार कोणता आणि अयोग्य कोणता हे कळत नाहीये. म्हणजे मला असं कधी वाटताच कामा नाहीये मला 15,000चा ड्रेस आवडलाय आणि तो मला हवाय म्हणून. भावना म्हणाली, हो वाटू देत ना, काय चुकीचं आहे त्यात. तो ड्रेस तुला हवा असेल तर तसे तू प्रयत्न कर. मग मी म्हणाले, हो ठीक आहे ना, करते प्रयत्न. भावना मला थांबवत म्हणाली, प्रयत्न करणं हे खूप योग्य आहे, त्यात काहीच चुकलं नाही. तुझ्या विचारांमध्ये चुकतं आहे. आज तुला 15,000चा ड्रेस हवाच आहे, उद्याला 30,000चा आवडेल, नंतर ₹1,00,000 आवडेल. तू प्रयत्न पण करशील, पण प्रत्येक वेळेला हे जमेल का आणि तुला खरंच तो हवा आहे का, हे बघ ना. तेव्हा ना डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. एखादी गोष्ट हवी आहे असं वाटणं ना, यात काय चुकीचं आहे. वाटूच शकतं आणि त्यासाठी प्रयत्न करूच शकतो, पण तो हवाच हा जो अट्टहास आहे ना, हा मला त्रासदायक ठरतोय. आणि तिच्याकडे तो आहे ड्रेस, ह्याचा हेवा वाटणं इथपर्यंत ठीकच आहे ना, वाटू शकतो. पण मगाशी मी जे मत्सर म्हटलं ना, तसं काही नाहीये. मी तिचं चांगलंच चिंते आहे की, मला तिचं चांगलं झालेलं आवडतच आहे की. भावना म्हणाली, बरोबर कळतं आहे तुला. नंतर म्हणाली, बघ हं, तुझ्याकडे काय काय आहे ह्याची जाणीव आहे का तुला. तुझ्या त्या मैत्रिणीकडे स्वतःचं घर सुद्धा नाहीये, भाड्याच्या घरात राहते. तुझ्याकडे स्वतःचं घर आहे, तुझी आपुलकीची माणसं आहेत, ज्यांच्याकडे तू हे हक्काने बोलू शकतेस आणि ते तुला जज करत नाहीयेत. किती मोठी गोष्ट आहे तुझ्याकडे. डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडलेला होता. आपल्याकडे जे आहे ते मी बघतच नाहीये. नुसतंच कृतज्ञता ह्याविषयी बोलते आहे, पण ती कृतज्ञता बाळगते आहे का. ज्या वेळेला माझ्याकडे या गोष्टी आहेत ह्याच्याविषयी कृतज्ञ राहायला सुरुवात केली ना, त्या क्षणाला मला बरं वाटलं. मग काही गोष्टी लख्खपणे समोर आल्या.
माझा अविवेकी विचार, मला हेच पाहिजे, हे म्हणणं चुकीचं आहे. मला हे पाहिजे, मी ह्याच्यासाठी प्रयत्न करीन, हे बरोबर आहे. तिचा हेवा वाटणं ठीक आहे, पण सततचा हेवा बाळगणं, मत्सर बाळगणं हे चुकीचं आहे. मला नक्की काय हवं आहे? निखळ मैत्री, निखळ माणूस असणं, का हा मत्सर असणं? मला तो मत्सर कामाला येतो आहे का? हे ज्या वेळेला कळलं, त्यावेळेला माझा गोलही मला स्पष्ट झाला. आनंद म्हणजे काय हे कळलं आणि आनंद ही स्थिती कशी आहे हे कळलं. म्हणजे मध्ये मध्ये हे सुख येणार आणि ते उपभोगायला पण पाहिजे. कारण मी एक सर्वसामान्य बाई आहे, पण त्याच्यात किती वाहून जायचं हे मात्र मी ठरवायचं आहे. आनंद हा सूर्यासारखा आहे, कायम प्रकाश असणारा. आणि सुख म्हणजे मेणबत्ती सारखं आहे, आणि तीही पाहिजेच ना कॅन्डल लाईट डिनर करायला. पण ती कधीतरी संपेल. आनंद कायमचा राहील. आनंद म्हणजे आकाश आहे, आणि त्या आकाशात कधीतरी येणारा ढग म्हणजे सुख आहे. सुख पाहिजेच, पण किती वेळ आणि किती आणि कसा हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय. तुम्हाला याविषयी काय वाटतं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.